श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय स्वामी सुतांनो, होय, तुम्ही आजच्या युगातील माझे स्वामी सुतच आहेत. आजही तुझ्याशी सुसंवाद साधायला मी आलो आहो. बाळांनो, एक लक्षात ठेवा की ज्यांनी वादविवाद सोडून द्यावा, ज्यांनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोची तो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. लोकांमध्ये वावरताना कधीही वादविवाद निष्कारण निष्फळ अशी चर्चा करणे सोडून द्यावी. लोकांशी नेहमी आनंद देणारा सुसंवादच साधत राहावी. जगामध्ये असा सुसंवादच हा शोक क्रोध या दुःखदायक भावनांचा नाश करतो. म्हणून वादविवाद संपवणारा सुसंवाद सर्वांसाठी हितकारी असतो. आज मी माझ्या प्रिय स्वामी सुतांना सुसंवादाविषयी संदेश द्यायला आलो आहो. जर खरंच हा सुसंवाद ऐकण्यासाठी तुम्ही तयार असाल तर निश्चितच यातून तुमच्या या स्वामींना तुम्हाला जो संदेश द्यायचा आहे तो तुम्ही आत्मसात कराल. बाळांनो, तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेक अहंभाव याते जिनावे. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. ज्या संभाषणाने किर्चेने वाद संपुष्टात येतो त्याला संवाद म्हणावे. तो साधण्यासाठी सत्संत विवेकाने अहंकारावर विजय मिळवावा. कारण अहंकाराच्या प्रभावात केलेला वाद अनेक विकार, क्रोध, शोक निर्माण करणारे असतात. म्हणून बाळांनो, व्यवहारी जीवन जगताना आपल्या मुखातून होणाऱ्या सुसंवादावर लक्ष ठेवावे. नेहमी जे परम सत्य आहे ते कधीही सोडू नकोस आणि जे असत्य आहे त्याचा आधार कधीच घेऊ नको. तुमच्या मनाला नेहमी जे सत्य आहे तेच स्पष्टपणे सांगण्याचा आदेश द्यावा आणि जे असत्य आहे त्याचा त्याग करण्यास सांगावे. माझ्या प्रिय दूतांनो, सत्य हे साक्षात ईश्वर स्वरूप असते. सत्य म्हणजे ईश्वर आहे. म्हणून सत्यवाचा ही तुझ्या मुखात असायलाच हवी. जरी हे सुसंवाद तुम्हाला कटू वाटत असेल तर नेहमी लक्षात ठेवा की कटू सुसंवादच तुमच्या यशाची खरी पायरी असते. आता तुम्ही या गुरुसेवेत आहेत तर गुरुसेवा म्हणजे खजिन्यांचा एक मोठा समुद्रच असतो. ज्याप्रमाणे पाण्याने भरलेला समुद्र हा सगळ्यांना सारखाच असतो, त्याचप्रमाणे गुरूंचाही समुद्र हा सर्वांना सारखाच असतो. परंतु पाण्याने भरलेल्या समुद्रातून काही जण मोती उचलतात तर काही जण मासे, आणि काही जण तर त्यातून अनमोल मोती उचलतात तर काही फक्त आपले पायच ओले करतात. गुरुसेवा ही आपल्या सर्वांसाठी एक अथांग समुद्रच आहे. म्हणून आपल्यालाच ठरवायचे आहे की आपल्याला यातून काय उचलायचे. गुरु श्रीपाद वल्लभ म्हणतात की चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहराही सर्वांना तेजस्वी दिसतो. म्हणून मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, आणि जर आदर असेल तर चेहरा नम्र दिसतो. मनातील भावच हे माणसाला सुंदर बनवत असतात. म्हणून तुमच्या मनातील भाव नेहमी शुद्ध ठेवावे. स्वामींचे हे बोल फक्त लक्षात घेण्यासारखे नाही तर ते खरोखरच आपल्याला धीर देतात. स्वामी म्हणतात, तू फक्त खचू नकोस, संधी मिळेल तुलाही. लगेच हिरमसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त तू खचू नको. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे, अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे थोडे. बाळा, जाता जाता एक तुला सांगू इच्छितो की मी कधीही कुण्याही भक्ताचा हात पकडला
तर त्या भक्ताची इच्छा असो वा नसो मी त्याचा हात कधीच सोडत नाही. तर आज मला तुला हाच अगदी छोटासा संदेश द्यायचा होता. जर तुला हा सुसंवाद आवडत असेल तर नेहमी आपल्या या सुसंवादाशी कनेक्ट राहा. श्री स्वामी समर्थ.